महाराष्ट्र आवाज न्यूज। महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमधून होणारी गुटखा तस्करी शिरपूर पोलिसांनी रोखली आहे। या कारवाईत पोलिसांनी अमळनेर येथील एकाच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेतला। शिरपूर बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। काल दुपारी पोलिसांनी बस स्थानकात सापळा लावत इंदौर व ते अमळनेर या बसमध्ये अचानक तपासणी केली। यात एक संशयित तरुणाच्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल नावाचा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। पोलिसांनी त्या संशयिताला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निखिल रमेश शिंगाणे असून तो अमळनेर येथील भोईवाडा परिसरात राहणार असल्याचं सांगितलं। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 34,848 रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला। या प्रकरणी अन्न व औषध विभागाचे शशिकांत राणे यांनी शिरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून निखिल शिंगाणे यांच्यासह गुटखा पुरवठादार, उत्पादक, मालक व संचालक अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.